5 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 या येणाऱ्या आठवड्यात 12 राशींवर ग्रहांचा कसा प्रभाव राहील, कोणासाठी हा आठवडा फायदेशीर ठरेल आणि कोणाला सावध राहावं लागेल हे जाणून घेऊया. येणाऱ्या या आठवड्यासाठी म्हणजेच सोमवार ते रविवार मेष ते मीन सर्व राशींवर ग्रहांचा कसा प्रभाव राहील, कोणासाठी हा आठवडा फायदेशीर आणि कोणाला सावध राहावं लागेल ते जाणून घेऊयात. नमस्कार. हा आठवडा काही राशींसाठी दिलासा घेऊन येत आहे, तर काही राशींना थोडं थांबून विचार करायला भाग पाडणार आहे. ग्रहांची चाल स्पष्ट सांगते की या आठवड्यात घाईपेक्षा संयम जास्त फायदेशीर ठरेल. तर आता आपण बघूयात 12 राशींचे राशी भविष्य. तर मेष राशींपासून सुरुवात करूयात. या आठवड्यात मेष राशीला कामाचा ताण जाणवेल. तुमच्याकडून अपेक्षा जास्त असतील, पण त्याचवेळी मनात अस्वस्थताही राहील. पैशाच्या बाबतीत एखादी अडकलेली गोष्ट पुढे सरकू शकते, पण बोलताना कठोर शब्द टाळा, कारण एक वाक्य नात्यांमध्ये अंतर निर्माण करू शकतं. पुढची रास आहे वृषभ. वृषभ राशीसाठी हा आठवडा थोडा स्थिरतेचा आहे. मन शांत राहील आणि घरगुती वातावरण सुधारेल. कामात हळूहळू प्रगती दिसेल, पण कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. पैशांबाबत फार मोठा धोका सुद्धा घेणं टाळलेलंच बरं. पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीसाठी हा आठवडा शब्दांचा आहे, म्हणजेच तुमचं बोलणं लोकांवर प्रभावित करू शकतं, पण तेच बोलणं गैरसमजही निर्माण करू शकतं. कामाच्या ठिकाणी सावध राहा. पैशांच्या बाबतीत छोटा फायदा होईल, पण मोठी गुंतवणूक पुढे ढकला. पुढची रास आहे ती म्हणजे कर्क रास. कर्क राशीसाठी हा आठवडा भावनिक चढ उतार घेऊन येईल. जुन्या आठवणी मन विचलित करू शकतात, पण त्याचवेळी नवीन संधीही समोर येईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि भूतकाळात अडकून राहू नका. पुढची रास आहे ती म्हणजे सिंह रास. सिंह राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास वाढवणारा आहे. नेतृत्वाखाली संधी मिळू शकते, पण अहंकार आड येऊ देऊ नका. योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी हा आठवडा विचारांचा आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट तपासून पाहाल, पण जास्त विचार केल्यामुळे निर्णय उशिरा होऊ शकतो. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या, विशेषतः झोप आणि पाणी. पुढची रास आहे तूळ रास. तूळ राशीसाठी हा आठवडा नातेसंबंध सुधारण्याचा आहे. जुन्या वादांना पूर्णविराम मिळू शकतो. घरात शांतता राहील. पैशाच्या बाबतीत स्थिरता राहील, पण अनावश्यक खर्च टाळा. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा गुप्त योजना आणि बदलांचा आहे. सगळं प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. शांतपणे आणि एकट्याने केलेली मेहनत मोठं यश देऊ शकते. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीसाठी हा आठवडा नवीन दिशा दाखवणारा आहे. प्रवास, नवीन ओळख किंवा नवीन काही कल्पना फायदेशीर ठरू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि भीतीमुळे मागे हटू नका. पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास. मकर राशीसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. तसेच कामाचा थकवासुद्धा जाणवेल, पण त्याचं मेहनतीचं फळ लवकरच तुम्हाला मिळणार आहे. धैर्य आणि संयम ठेवा. पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीसाठी हा आठवडा अचानक बदल घेऊन येऊ शकतो. योजनासुद्धा बदलावी लागू शकते, पण बदल स्वीकारलात तर तोच बदल तुमच्यासाठी संधी म्हणून ठरेल.
पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीसाठी हा आठवडा शांतता आणि आध्यात्मिकतेचा आहे. मन शांत राहील आणि योग्य निर्णय घ्यायला अंतर्मन मदत करेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. तर हे होतं 12 राशींचं आठवड्याचं राशी भविष्य. हा आठवडा आपल्याला एक गोष्ट शिकवतो. योग्य वेळ आणि योग्य शब्द आणि संयम हेच या आठवड्याचं यशाचं सूत्र आहे. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, राशी भविष्य रोज बदलतं, पण योग्य मार्गदर्शन वेळेवर मिळालं तर नुकसानसुद्धा टळू शकतं. दर आठवड्याचं अचूक राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.